तर वर्धा नागपूर मार्गावर खासगी बसची एसटीला धडक झालेली आहे। अपघातात 10 ते 12 जखमी तर 3 गंभीर जखमी आहेत। वर्धा नागपूर मार्गावरील केळझर येथे खासगी बसला धडक दिली आहे। सकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। अपघातात जवळपास 10 ते 12 प्रवासी जखमी झाले, त्यात 2 ते 3 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। वर्ध्याहून नागपूरकडे जात असलेल्या बसला ट्रॅव्हल्सने जब्बर धडक दिली आहे। टाकळघाटकडून ट्रॅव्हल्स ही जात असल्याची प्राथमिक माहिती आहे, तर सेलू पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। तर वर्धा नागपूर मार्गावर खासगी बसची एसटीला धडक, अपघातात 10 ते 12 जखमी तर 3 गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। तर वर्धा नागपूर मार्गावरील केळझर येथे ट्रॅव्हल्सने बसला धडक दिली, त्यानंतर सकाळी 8 वाजताच्या सुमारास हा अपघात घडलेला आहे। अपघातात जवळपास 10 ते 12 प्रवासी जखमी झाले, त्यात 3 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रमोद पानपुडे। प्रमोद, वर्धा नागपूर मार्गावर खासगी बसची एसटीला धडक झालेली आहे आणि हा अपघात झाला आणि या अपघातात 10 ते 12 जखमी आहेत, तर या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच वर्धा ते नागपूर मार्गावरती केळझर या ठिकाणी खासगी ट्रॅव्हल्स आणि एसटी महामंडळाच्या बसचा अपघात झालेला आहे। या अपघातात जवळपास 10 ते 12 प्रवासी जखमी आहेत, त्यापैकी 3 प्रवासी गंभीर जखमी आहेत आणि त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहेत। जी खासगी ट्रॅव्हल्स होती ती टाकळघाटवरून आजनसरा येथे लग्नाची वरात घेऊन चाललेली होती, तर एसटी महामंडळाची बस जी आहे ते वर्ध्यावरून नागपूरकडे प्रवासी घेऊन चाललेले होते। धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।